अल्पवयीन मुलीला लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात 2 आरोपींना जिल्हा पॉक्सो न्यायालयाने प्रत्येकी 3 वर्षांच्या सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती विशेष सरकारी अभियोक्ता LV पाटील यांनी दिली। बेळगाव येथील न्यायालयाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। अल्पवयीन मुलीशी मोबाईलद्वारे संपर्क साधून प्रेम करण्यासाठी जबरदस्तीने फोन करून त्रास दिला जात होता। त्यानंतर लैंगिक छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले। मोशीन साहुकार आणि इरफान वस्ताद यांना प्रत्येकी 3 वर्षे कारावास व 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल असेही त्यांनी सांगितले। ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಫಿರ್ಯಾದಿ ದಾಖಲಾಗಿದ್ದು ಅದು ಗುನ್ನಾ ನಂಬರ್ 101/24 ಸದರಿ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ದಾಖಲಾದ ನಂತರ ದಾಖಲಾಧಿಕಾರಿಯಾದಂಥ RS ಸಪಾಟೆ ಅವರು ಪ್ರಕರಣವನ್ನು ದಾಖಲೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ತನಿಖೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ಸದರಿ ಪೋಕ್ಸೋ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ದೋಷಾರೋಪಣಾ ಪಟ್ಟಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದು ಅದು ಇಬ್ಬರ ಆರೋಪಿಗಳ ಮೇಲೆ ಲೈಂಗಿಕ ಕಿರುಕುಳ ನೀಡಿದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಕರಣವಾಗಿದ್ದು ಅದು ಅಭಿಯೋಜನ ಪರವಾಗಿ 7 ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನು ನುಡಿಸಿ 29 ದಾಖಲೆ ಮೇಲಿಂದ ಮತ್ತು 2 ಮೊಬೈಲ್ ಮುದ್ದೆ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಆರೋಪಿತನಾದ मोहसिन कासिम साहब साहुकार ಊರು ಬೂರಣಿಕಿ ಮತ್ತು ಎರಡನೇ ಆರೋಪಿ ಇರ್ಫಾನ್ ನಿಸ್ಸಾರ್ ವಸ್ತಾದ್ ಇವನು 24 ವರ್ಷ ಇವನು ಕೂಡ ಬೂರಣಿಕಿ ಗ್ರಾಮದವನಾಗಿದ್ದು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಈ ಇಬ್ಬರು ಆರೋಪಿಗಳ ಮೇಲೆ ನೊಂದ ಬಾಲಕಿಗೆ ಕಿರುಕುಳ ಕೊಟ್ಟದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದ್ದು ಆಗಿದ್ದರಿಂದ ತಲಾ 3 ವರ್ಷಗಳ ಕಾರ್ಯಾಗಾರ ಶಿಕ್ಷೆ ಮತ್ತು 10,000 ರೂಪಾಯಿ ದಂಡವನ್ನು ವಿಧಿಸಿ ಸದರಿ ಪೋಕ್ಸೋ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ತೀರ್ಪು ನೀಡಿದ್ದು ಮಾನ್ಯ ಶ್ರೀಮತಿ ನ್ಯಾಯಾಧೀಶರಾದಂಥ ಶ್ರೀಮತಿ CM ಪುಷ್ಪಲತಾ ಅವರು ತೀರ್ಪು ನೀಡಿದ್ದು ಮತ್ತು 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಪರಿಹಾರ ಧನವನ್ನು ನೊಂದ ಬಾಲಕಿಗೆ ನೀಡಿರುತ್ತಾರೆ। ಸದರಿ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಅಭಿಯೋಜನ ಪರವಾಗಿ ನಾನು ಇದನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇಂಥ ಕೃತ್ಯಗಳು ಆಗದಂತೆ आरोपीಗಳಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಗಂಟೆಯಾಗಿದೆ। पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 1 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून ती रक्कम राष्ट्रीयकृत बँकेमध्ये 5 वर्षांसाठी ठेव स्वरूपात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नंदगड पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती। नजीम बेडगेरी, KMM मराठी, बेळगाव। आदर्श ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी।